आणि स्वाभाविकपणे अधिकाऱ्यांना एवढे सांगायचंय, कोणी काहीतरी उगाच बोलत बसलं मोठ्या आवाजाने किंवा काय, त्याचा अर्थ तुम्ही काही घाबरून जायचं कारण नाही. जे योग्य आहे आणि जे वास्तव आहे ते करणं अपेक्षित आहे. आणि स्वाभाविकपणे सगळ्यांवरती आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आपण आता बदल करतोय. कामाची प्रक्रिया, पारदर्शकता आणि जे ठरले ते व्यवस्थित होणं हे सगळं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक विषयामध्ये. मग तो त्यातली तो ड्रग्सचा विषय असेल, ज्याचं राजकारण करायचा काही प्रयत्न केला, किंवा मग अगदी कचऱ्याचा असेल विषय, जे सीओशी नंतर आपल्याला बोलायचंच आहे की ते कचरा नेमकं डोंगराचे साठले कशामुळे किंवा रस्त्याचं जे पेंडिंग कशामुळे पडलं. आज मुद्दा मी जास्त काही बोलणार नाही, कारण ही जी आहे ती वेगळी बैठक आहे, राजकीय आखाडे वेगळे आहे, ते बघू योग्य वेळेस. आज माझी एवढीच आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचं आहे की विशिष्ट योग्य कारणांमुळे हे थांबलं गेले आणि जे काही पुढे येईल आणि ज्यांना हौस असेल त्यांनी जाऊन मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विचारावं. संबंधित जे प्लॅनिंगचे मंत्री आहेत किंवा शिंदे साहेब आहेत ते देवेंद्रजी आहेत. आम्हाला पालकमंत्री तुम्ही निर्णय तुम्ही घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याला कुणाला वाटतंय की ह्याच्यात काही गैरप्रकार झालाय, इथं जाहिराची ओपन चौकशी उद्या ना आताच, कशाला पुन्हा टप्प्याटप्प्यानं आणायचं. जी काय करायची ती हा सूर्य हा जयद्रथ करा, काय असं ते आताच उद्या की शासन विनाकारण धाराशिव जिल्ह्यातले 250 कोटी रुपयाची कामं कुणाच्या हट्टापायी जर थांबवली जात असेल तर जनता तर निश्चित त्याचा निवडणुकीत हिशोब करणारच आहे. कुणी असं समजायचं कारण नाही. आज आलो म्हणजे इथं मरुस्तोर आपल्याला या अमरपट्टा दिलाय, परत अजून 5 वर्षांना जायचंय त्यांच्या दारात आपल्याला. यावेळेस जनता तर त्याचा हिशोब घेईलच. पण मंत्री महोदय, आम्हाला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे की तुम्ही शासनाचे भाग आहेत का नाही, तुम्ही पालकमंत्री आहेत का नाही. आणि हे सगळं जर असेल तर आम्ही तुम्हाला विचारलं योग्य आहे. पालकमंत्री नसतो तर मला तुम्ही इकडे बसा. मला विचारायचंय की असं कुठलं कलेक्टर आहे किंवा सीओ आहे, पालकमंत्री महोदयाच्या अपरोक्ष कुठल्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे का? तुमच्या अप्रोच काय झालंय का? माझ्या अप्रोच तुम्ही काय चुकीचं केलं? अधिकाऱ्यांनी सगळं मला विश्वासात घेऊनच केलेलं आहे. तुमचा अप्रोच झालं नसेल तुम्ही काय चुकीचं केलं? माझ्या अधिकाऱ्यांवर चुकीचे कुठले आरोप करू नका. मला ते विचारायचं. मग आमचं त्यामुळे मी आता तुमच्या तिघांच्या प्रश्नांचा एकच उत्तर देतो. कारण शेवटी कसं आहे की डीसीसीच्या बैठकीमध्ये या सगळ्या चर्चा होणारच होत्या, त्याची मलाही कल्पना होती. आणि त्यामुळे अशी काही त्या संदर्भात तयारी वगैरे करायची गरज नाही, कारण शेवटी शासन काही चुकीचं करणार नाही. जसं राणा प्रधानांनी सांगितलं की काही गोष्टी शासनाच्या निदर्शनास आल्या असतील तर शासनाने ते थांबवलेले आहे, ते काही रद्द केलेले नाही. त्यामुळे तुमचे पैसे कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही. पूर्णतः जो निधी आहे तो निधी उपलब्ध होईल. ह्या वर्षाचा निधी आणि तो निधी असं एकत्रितपणे आपण तो वापरू. आणि राहिला प्रश्न जो खासदार साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला की सिमेंटचे भाव वाढलेले म्हणजे भाव वाढले, शेवटी ती आता शासनाची जबाबदारी आहे. शासनाने शासनाला जर त्यामध्ये काही आढळलं, चुकीचं जर काही असेल तर शासन ते रद्द करेल, आणि जर चुकीचं काही नसेल तर ते खर्च मंजूर करेल. आणि त्यामुळे ती जबाबदारी शासनाची भोरगडणे जर झालं तर शासन स्वीकारेल. तो काही तुम्ही आम्हाला तुमच्यात भोरगडणे स्वीकारला जाणार नाही, परंतु तुम्ही काही त्याची काळजी करू नका. तुम्ही सक्षम लोकप्रतिनिधी या त्यांना लोकांमध्ये 3-4 वेळा तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी. मी या धाराशिव जिल्ह्याचा विकास करायला या ठिकाणी आलो. पुण्याच्या अंतर्गत राजकारणामध्ये इथे काय चाललंय, तिथे चाललंय, त्या पक्षात काय चाललंय, त्या पक्षात काय चाललंय, पक्षांतर्गत ज्या कुळघोडी आहेत त्या कुळघोडीवर मात करण्यासाठी किंवा त्या कुळघोडीवर अजून कशा वाढतील यासाठी मी आलेलो मला स्पष्ट होता. तुम्ही माझ्यावर, माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करावे डीसीसीच्या बैठकीमध्ये हे सुद्धा मी सहन करतात. काही गोष्टी राजकीय दृष्टीने प्रेरित काही लोकांना कराव्या लागतात. ठीक आहे, त्यांनी केलं असेल, परंतु मला मात्र पालकमंत्री या जिल्ह्याचा विकास करायचा आहे. आणि स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो, तुम्हाला जर असं वाटत नसेल की पालकमंत्री काय चुकीचं करतात, तुम्ही तक्रार देऊ टाका मुख्यमंत्र्यांना की बाबा पालकमंत्री चुकीच्या पद्धतीनं काम करतात, अधिकाऱ्यांकडे चुकीच्या पद्धतीनं काम करून घेतात, त्या पालकमंत्र्यांना बदला, हरकत नाही. परंतु माझ्या आणि माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करून आम्हाला तुम्ही अशा प्रकारे अनुत्तरित करण्याचा प्रयत्न करू नका. मला या जिल्ह्याचा विकास करायचा, हा जिल्हा वेगळ्या प्रकारे वेगळ्या पातळीवर मला घेऊन यायचा आहे. आणि ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्या प्रामाणिकपणाला किंवा त्या प्रामाणिक इच्छेला छीड देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. काही चुका घडल्या असतील शासनाकडे मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की माझ्या अधिकाऱ्यांनी जे काही प्रस्ताव पाठवलेले आहेत ते योग्य आहे.
चुकीचे नव्हते, परंतु शासनाला जर त्यामध्ये काही असं वाटत असेल, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जे काही घडलं हे बैठकीमध्ये सर्वांमध्ये ठरलेलं आहे. आता कुठल्या लोकप्रतिनिधींनी काही तक्रार केली असेल किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी काही तक्रार केली असेल तर तुम्ही समिती जरी देत असाल तरी पुढे मला अडचण निर्माण होईल. त्यावर मला अर्थ खात्याचे मंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी आणि अर्थ खात्याच्या सचिवांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमचा एकही रुपया आम्ही वाया जाऊ देणार नाही. सगळ्याच्या सगळे पैसे तुम्हाला ज्या पद्धतीनं वितरित करायचे तुम्हाला आहे त्या पद्धतीने वितरित करण्याचा अधिकार आम्ही देऊ. परंतु काही गोष्टी आम्हाला सुद्धा शासन म्हणून किंवा आम्हाला सुद्धा जिल्ह्यातील परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात. मी आपल्याला विनंती करतो की कुणावरही अन्याय होणार नाही आणि धाराशिवच्या जनतेवर अन्याय होणार नाही. जसे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्याचप्रमाणे मी सुद्धा पालकमंत्री आहे. तुमच्यापेक्षा कदाचित 1% जास्त जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे. त्यामुळे कुणावर आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार नाही अशी भूमिका पालकमंत्री म्हणून मी आणि माझ्या अधिकाऱ्यांची राहते. आणि या विषयावर जर अजून पुढे काही तुम्हाला चालवायचं असेल, बोलायचं असेल तर तुम्ही बोला, हरकत नाही, माझी तुम्हाला परवानगी. आम्ही राजकारण करतोय, आम्ही काय म्हणतोय, आमच्या सेट नंबरचा कसा म्हणतोय ना, त्याच्यातला जर आमच्या बरोबर कोण असेल संलग्न, आमच्या बरोबर कोण सामील असेल तर आम्हाला सुद्धा फसवत चढवून म्हणतोय ना आम्ही. पण ज्याच्यात आम्ही कायमस्वरूपी मागणी करतोय की ड्रगचा विषय आपल्या लेकराबाळासाठी चांगला नाही, फक्त खासदार म्हणून नाही, एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पायबंद बसला पाहिजे. आता याच्यात राजकारण कुठं आलं? जी लोक ड्रग्ज विक्री करत होती, ज्या लोकांनी ड्रग्जचं व्यसन केलं ती लोक शाव झाली आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती चोर झाली का? आणि मंत्री महोदय मला सांगायचे त्या ड्रग्जच्या प्रकरणात इन्व्हॉल्व असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप लढतोय. तर आमच्या बापानं दूध विकलं, काय दूध विकलं चूक आहे का? दूध विकलं काय? ड्रग्ज तर नाही विकलं. कुणाला वाटलं आणि मला कमीपणा बी नाही, माझा बाप दूध विकत होता, काय कमीपणा आहे मला त्याच्यात? अभिमान आहे, लेकरं जगत होता, कुणासारखे ड्रग्जचं गावाला नव्हतं ना कुणाला. इथपर्यंत त्यांची मजल गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही. काय प्रकार आहे नेमका? राजकारण आम्ही करतोय. आज किती दिवस झाले एसपी साहेबांना दोनदा भेटलो, अजून आम्ही साहेब सामूहिक आंदोलन केलं नाही आणि आता तुम्ही सांगता राजकारण करतो. काय राजकारण केलं आम्हाला कळू तर द्या ना. या संदर्भात एसपी जे आहे तुम्ही माहिती घ्या का अटक होत नाही त्या आरोपीला आणि त्यांचे क्वालिटीचं तपासावे साहेब, कुठले नेत्याबरोबर त्यांचे संपर्क आहेत. या संदर्भात खरं तर हा डिग्रीचा विषय होऊ शकत नाही. विषय मी मलाही कळतंय तरी सुद्धा हा विषय जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि आजच्या तरुण पिढीला खाईमध्ये येण्याचा विषय असल्या कारणाने मी या विषयावर मला परवानगी दिली. परंतु तुम्ही माझंही ऐकून घ्या. जेव्हा पालकमंत्री झालो आणि तुळजाभवानीच्या दर्शनाला मी मंदिरात गेलो, मंदिरातून बाहेर आल्यानंतर मला काही पुजाऱ्यांनी तक्रार केली की ड्रग हा तुळजापूरला हा भयंकर रोगासारखा पसरत चाललेला पालकमंत्री म्हणून या दर्शक आहे. त्यापूर्वी मी काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही शाळांच्या माध्यमातून त्या बातम्या ऐकल्या होत्या. ज्यावेळेस आमची कॅबिनेटची बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये माझी पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मी सर्वप्रथम जर तुझा मुद्दा घेतला असेल तर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता की सर मी धाराशिवचा पालकमंत्री या मुख्यमंत्री आणि ह्या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मंदिराच्या पवित्र ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये ड्रग्सचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत आहे अशा बातम्या येत आहेत. हे आपल्या दृष्टीने अतिशय खेदजनक आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुमती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्याचा नाही करायचा. त्यानंतर मी जेव्हा तुळजापूरला आलो तेव्हा तुळजापूरला दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर पुजाऱ्यांनी मला वस्तुस्थिती सांगितली आणि मी लगेच एसपीला सांगितलं की याच्यावर ताबडतोब कारवाई करा. कुणी असेल, कुणी बायका लाल असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, भले तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोठा नेता, त्याला नेस्तनाबूत करा, गाडून टाका, अशा प्रकारच्या सूचना मी एसपीला दिल्या. त्यानंतर काही परत पुजारी माझ्याकडे आले की साहेब तुम्ही एसपीला सूचना दिल्या परंतु हे खालचे अधिकारी या अशा पद्धतीने आमच्या तक्रारी तुम्ही पालकमंत्र्यांकडे का करता म्हणून विचारत आहे. ताबडतोब त्याला मी तो अधिकारी जो होता त्याला झापलं आणि सांगितलं ड्रग्स मध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज करणार नाही. जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस, कुठलीही व्यक्ती, कुठलाही नेता ह्या प्रकरणात असेल तर त्याला नेस्तनाबूत करा. पूर्ण सरकार माझ्या पाठीमागे आहे. मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली
आणि त्यानंतर तुमच्या माहिती करता सांगतो मी सातत्याने ज्या पद्धतीने वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात, ज्या पद्धतीनं टीव्ही चॅनलवर बातम्या या संदर्भात यायला लागल्या, मी एसपीच्या संपर्कात होतो, किती आरोपी पकडले, कुठल्या आरोपीवर कुठला कलम टाकले, त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे, त्यांना बेल अप्लिकेशन झालेलं आहे का, एसपी मला सांगितलं 2 वेळा रिजेक्ट झालेली आहे. त्यानंतर मी विचारलं अजून आरोपी किती आहेत, त्यांनी 22 आरोपी सांगितले, त्यातले 17 ते 18 आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही सांगितले, 4 ते 5 आरोपी कुठले तेही मला सांगितलं. आणि त्यानंतर मी कालच एसपीला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, त्यांना असं सोडू नका, 2 वेळा बेल रिजेक्ट झालेला त्यांना आयुष्यभर खितपत कळलं पाहिजे, नार्कोटिक्स डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या प्रकरणामध्ये हे अजूनही असतील म्हणून याचा ताबा नार्कोटिक्स डिपार्टमेंटला द्या, अशा मी सूचना दिलेल्या आहे. माझी आपल्याला विनंती आहे, पोलिसांचा तपास आहे, पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आडवं येणार नाही. जे आरोपी आहे कुठपर्यंत पळतील ते पोलीस बघतील, काही काळजी करू नका. 22च्या 22 आरोपींना अटक करतील आणि पोलीस त्यांची जागा दाखवतील, एवढी मी हमी आज या ठिकाणी तुम्हाला देतो आणि हा विषय संपतो. विषय असा आहे की साधारण विधानसभेच्या निवडणुकीत तुळजापूरमध्ये जेव्हा वगैरे गेलो तेव्हा त्या माता भगिनीने हा विषय किती गंभीर झाला आहे मला सांगितला आणि त्या निवडणुकी दरम्यान शब्द दिला होता की निवडणूक झाल्यानंतर हा विषय आयडेंटिटी घ्यायला अतिशय ताकदीने त्याच्यामध्ये फॉलोअप करणार. आणि इलेक्शन झाल्यानंतर मी त्या भागामध्ये सगळ्यांना आवाहन केलं होतं की माहिती द्या, कारण सहसा पोलिसांना माहिती असते, काही गोष्टी चालू असतात, परंतु दुर्दैवाने ऍक्शन काही झाली नव्हती. मला पहिली माहिती जी आली ती साधारण डिसेंबर महिन्यामध्ये 28 डिसेंबरला पहिली माहिती मला मिळाली. साधारण कोण तुळजापूरमध्ये इन्व्हॉल्व आहे, नाव नंबर मला कळाला. त्या दिवशी मी एसपी साहेबांना ते पाठवलं आणि त्याच्या बाबतीमध्ये 28 डिसेंबरपासून ऍक्शन घ्यायला सुरुवात करण्याच्या बाबतीत ठरलं. बाहेरची टीम मुद्दा मी सगळ्यांना कळावं म्हणून सांगतोय. त्याच्यानंतर मग टीम ज्या आहेत त्या धाराशिवपर्यंत पाठवल्या गेल्या. 2-3 वेळेस प्रयत्न झाले परंतु अयशस्वी राहिले. त्याच्यानंतर तुळजापूरमधले काही माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती त्यांना पोलिसांना जोडून दिलं आणि मग एसीबी आणि त्यांनी ट्रॅप रचल्यानंतर एक साठा जो आहे तो जप्त करता आला. काही आरोपी जे आहेत ते अरेस्ट झाले आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया जी झालेली आहे. त्यामुळे तो कोणी किती कांगावा केला तर वास्तव जे आहे की हे ड्रग्सच्या बाबतीतली माहिती जी आहे ती एसपींना उपलब्ध मी करून दिली आणि मागे लागून हा विषय अगदी देवेंद्रजी मुख्यमंत्री महोदय स्वतः वैयक्तिक या विषयाचा पाठपुरावा करत आहेत. या विषयाच्या बाबतीमध्ये तुळजापूर बदनाम करण्याचं काही लोकांनी राजकारणामुळे कुठे असं कारस्थान केलं हे वास्तव आहे. परंतु वास्तव दुसरं हेही आहे की परांडा असेल, कळम असेल, इतर ठिकाणची देखील माहिती उपलब्ध झाल्यानंतर ती देखील एसपी साहेबांकडे मी उपलब्ध करून दिली. वरती मुंबईमध्ये सुद्धा ती माहिती उपलब्ध करून दिली. हे सगळं आपल्याला जे आहे ते संपवून टाकायचंय. या बाबतीत दुमत असायचं कारण नाही, परंतु कोणी कृती केली, माहिती कोणी पोलिसला उपलब्ध करून दिली, पकडून कोणी दिलं, हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. बाकीच्या गोष्टी ज्या ठीक आहेत त्याच्याबद्दल काही मला जास्त बोलायचं नाही. सगळ्यांनी याच्यात सहकार्यच करायला हवं आणि मुख्यमंत्री महोदयांनी हा विषय पुढे नेत अँटी नार्कोटिक्स क्लब हे प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये काढण्याच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगितलं. हे अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तराच्या वेळेस आणि आपण आपल्याकडे तुळजापूरला बैठक घेतली, तिथे कलेक्टर एसपीने देखील बैठक घेतलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हा विषय अतिशय सिरियसली आपण घेतोय. त्यामुळे माझी विनंती आहे याच्यात राजकारण कुणी न करता प्रत्येकाच्या भावना व्यक्त केलेल्या आणि माहिती दिलेली आहे. आज मलाचा जो विषय होता हे डीपीडीसीच्या निधीच्या बाबतीतला अतिशय गंभीर काही आरोप वगैरे आलेले आहेत, ते माहिती आलेली आहे. आता पालकमंत्री महोदय आणि आपल्या कलेक्टरवर चर्चा झाली की जे काही आहेत तक्रारी वगैरे त्या कलेक्टरांकडे द्यायचं ठरलंय आणि योग्य ती कारवाई चौकशी करायची त्यांच्या माध्यमातून होईल आणि जे काही जेव्हा शक्य असेल तर सगळ्यांच्या समोर मांडलं जाईल. आणि मंत्री महोदय, मी ज्यावेळेस गणेश उत्सव होता त्यावेळेस मी तुळजापूरला गेलो. त्या गणेश उत्सवाच्या काळात माझी भाषण सुद्धा रेकॉर्ड आहे. मी त्यावेळेस सुद्धा बोललो होतो की आई तुळजापूर यांना बघून. मला एवढाच प्रश्न आहे की त्या पत्रकार परिषद जी घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये जो आरोपी ड्रग्ज घेत होता त्याचा भाऊ येऊन सांगतोय की
व्यसन लागलं होतं आणि ती व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्याच नेत्यानं कुठं गुजरातला कुठं गेलं. मला काय म्हणायचं साहेब, जर माझ्या कार्यकर्त्याला असं व्यसन लागतं ही लक्षात आलं तर माझी जबाबदारी काय? निवडणूक होईपर्यंत वाट बघायची का? त्या दिवशी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ना. त्या दिवशी कोण आहे करायला पाहिजे होतं ना. आणि त्या दिवशी ते बंद करायला पाहिजे होतं. ओमराजे त्या दिवशी बंद करायला पाहिजे होतं ना. हे विषय वाट बघायची का? ते बंद करा सगळ्यांनी. काय उगाच आपण विकासासाठी बसलेलो आहे. ह्या विषयावर बाहेर करू शकतो. हा विषयाला नाही मी काढला नाही विषय, मी काढला आता बरोबर आहे. आपल्याला क्लिअर करतो या विषयावर मी काढला नाही. राणादादांच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत. अजून मी आज जाहीर करतो की मी या ठिकाणी आज जो परिवहन खात्याचा मंत्री आहे, मी रोड सेफ्टी ह्या योजनेअंतर्गत ह्या ट्रक अनालिसिससाठी 9 कोटी रुपये माझ्या डिपार्टमेंटकडनं मी धाराशिव जिल्ह्यासाठी जाहीर करतो, जेणेकरून कालही हे आपण रोड सेफ्टीचे आणि ह्या बाबतीतले जे काही फंड्स आहेत आमच्याकडे अवेलेबल, कारण तुम्ही जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये या ड्रग्सच्या विरोधामध्ये मोहीम मागण्याकरता. मी कालच याच्याविषयी बोललो. प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि शाळेमध्ये एक पोलीस PSI अधिकारी, महिला अधिकारी आणि एक पुरुष अधिकारी यांनी सातत्याने जावं आणि या ड्रग्सच्या विरोधामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करता येईल आपल्याला या जिल्ह्यामध्ये आणि त्यासाठी जो काही खर्च येईल त्या खर्चाची जबाबदारी मी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून स्वीकारलेला आहे आणि 9 कोटी रुपयांनी रोड सेफ्टी म्हणून या वर्षाकरता आपल्या जिल्ह्याला देतो. त्यामुळे हा विषय आता इकडे थांबून आणि पूर्ण ड्रग्सचा नायनाट कसा आपल्या पूर्ण तुळजापूर करणे तर जिल्ह्यातून कसा करता यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद.